महाराज की जय। प्रसाद न्यायच्या टाकायचा देवाचा नैवेद्य त्याच्यात पण फार आहे. माल्यादीन सुगंधीनि मालत्यादीनमयं प्रभो मया कृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृहीतां देवनन्दितां कुलसम्पदपाटलाभ्ये पुण्यददाग्रहे विसारपुष्पै बिल्वप्रवाह जगदेश्वर मे प्रसीद या पिशवीत पण आहे ना समर्पयामि आपण आता माझं पण सगळे ज्यांनी आणले गुरुजी द्या 2 मिनिटं नैवेद्य थोडं जास्त द्यायचं, थोडं सगळं आणून द्या. अख्खं ताट पण आहे नाही ताट असावा हो दुसरा पण ते बॉक्स आहे. दुसरा बॉक्स आहे तुला पकडशील अजून आहे का? और एक बॉक्स होगा. तुला असं पकडून ठेव, व्हिडिओ काढत राहा, ठीक आहे? कळलं ना? एक छोटा बॉक्स है हाँ वो सबका ही बॉक्स है सबका जो सोल आया है सबका है शिशिर ते औक्षण केलं होतं त्याच्यामध्ये जी निरंजन आहे त्याला परत रेडी कर. हे दिले ठेवले 2 बॉक्स नहीं व्हायला कोणता हा पण हा त्याच्यात आहे त्यांच्या तिकडे बघ मोठा दिवा हा निरंजन आहे मोठा आरती करायला तिथे 2 ते इथे सगळं इथे तांबड नाही मी सांगते त्याला शिशिर थोडा वेळ लागेल पण होऊन जाईल. हो हो आई एक तांबणमध्ये 2 आरती तयार करायची, एक आम्ही करू आणि एक माझे तर 2 निरंजन आणि 2 अख्खा तांबण सेट करायचं. त्याच्या तरी चालेल. ते बंद करून एकदम वारा येतो जोरदार सगळे उभे नाही केलं उघड आहे नाही होणार ते म्हणतात ते नाही खूप बाळ आहे तुम्हाला नाही माहिती थोडं वेळ इथे सगळे लोक विजायला नको ज्या पादुका ते झालेल्या आहेत या अक्कलकोटच्या गुरुमंदिरामध्ये गुरुमंदिर ऐकून माहिती आहे तुम्हाला? सद्गुरू बाळाप्पा महाराजांचं मठ आहे तर गुरुमंदिर म्हणतात आणि ही परंपरा स्वामी समर्थांनी स्वतः सुरू केलेली आहे. ज्या पादुका त्यांनी दिल्या बाळाप्पांच्या त्यांना सांगते की यापासून दिवा त्याच्यामध्ये साधी पोळी तोपर्यंत माझं काम पुरं करायचं, लाल डब्यात ईद त्याला अन्नदान करायचे आणि भक्तीचं डांबोरापीठ म्हणून सांगितलं. ही परंपरा स्वामींनी स्वतःहून सुरू करण्याचं कारण काय? या परंपरेचं काम कल्पांतापर्यंत चालणार आहे. ह्या कल्पाचा जोपर्यंत शेवट होणार नाही तोपर्यंत ही परंपरा चालू आहे. मग गावात 2-3 मंदिर आहेत. समाधी मंदिर आहे, वटवृक्ष मंदिर आहे, गुरुमंदिर आहे. गुरुमंदिरातच विस्तारी भाग म्हणजे शिवपुरी आहे. हे काशीनाथ ह्या स्थानावरून स्वामी या क्षणाला 110 दशमीचा
त्या देशामध्ये चालू आहे काम. अच्छा. स्वामींचं काम हे नुसतं पूजा करणे एवढं मर्यादित नव्हतं. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो संदेश देण्यासाठीच ते अक्कलकोटला न बोलता येतो सॉरी. ही परंपरा अत्यंत दिव्य आहे. तुम्ही अतिशय भाग्यवान आहात त्या लोकांनी ते घ्यायला मिळाले काही कारणासाठी. या कारणापर्यंत ते आपण जे इथं आलोय ते अत्यंत आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारी घटना इथून पुढे सुरू होणार आहे म्हणून ते इथं बोलले. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले. खंडोबाच्या मंदिरात पहिल्यांदा त्यांनी चिरी पेटून त्याचं जाळ काढून टाकलं. एखाद्या निर्जीव वस्तूचं अग्नी प्रज्वलित करायचं वर्णन काय केलं त्यांनी तर अग्नी सगळ्याकडे अग्नी आहे. अग्नीशिवाय कुठली जगात वस्तूच नाही. अग्नी हा सर्वत्र आहे. त्या अग्नीला शिव असं आपल्याला म्हटलं जातं. शिवांश म्हणजे अग्नी. अग्नीचं रूप म्हणजे साक्षात शिव आहे. त्याला आपण ज्योतिर्लिंग म्हणतो. ज्योतिर्लिंगाची उपासना म्हणजे अग्नीची उपासना म्हणून आलेलं तुमच्या घरात पहिल्यांदा इथं होम केला. होम करण्याचं कारण होम ही पद्धत विसरून गेलो. आपल्याला होम करत नाही. पूर्वी सगळीकडे होम केलं जायचे. नित्य होमाचा आपण करतो. किंबहुना ही सृष्टी निर्माण करताना ईश्वराने होमासहित निर्माण केलेले आहे. भगवद्गीतेमध्ये 3रा अध्याय ते म्हणतात सह यज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजा. ही सृष्टी निर्माण करताना यज्ञसहित निर्माण केली आहे. पण यज्ञ म्हणजे आपलं सगळं प्रासंगिक यज्ञच असतं. 8 दिवस चालणारे यज्ञ 10 दिवस चालणारे यज्ञ त्याला आपण प्रासंगिक स्वरूप देतो. तसं स्वरूप नाहीये. ते नित्ययाग संहिता आहे. जसं मी 2 वेळ जेवतो तसं माझ्या कुलस्वामीला नैवेद्य पुरवण्याचं काम करणारा अग्नी आहे. त्या अग्नीच्या माध्यमातून शिवशक्तीशी जोडलं जातं. त्या शक्तीशी जोडण्याचं माध्यम अग्नी आहे. त्याला आपण विसरून घेऊ. कारण भगवान बुद्धांच्या काळापर्यंत आपल्याला 3 युग आपण हे करत होतो. सत्ययुग त्रेतायुग कलियुग. कलियुगामध्ये यज्ञसंस्था बंद झाली. भगवान बुद्धांना हिंसेचा अतिरेक झाला. त्यांनी यज्ञसंस्था बॅकअप करून टाकली. यजनसंस्था बंद झाली म्हणून आपण पूजनाकडे वळलो. त्याला आपतधर्म म्हणतात. काहीतरी संकट आलंय आता काय करता येईल किमान पूजा चालू ठेवा. एखाद्या मोठ्या पुलाचं काम झालं की बाजूला रस्ता असतो जायला. तसं आपतधर्माचं आपण सगळे आत्ता आचरण करतोय. काहीतरी संकट आहे माझ्यावरती. संकटातून बाहेर पडायचा मला मार्ग माहिती नाही. अशा वेळेला तो मार्ग पुन्हा सुचारूपणे करण्यासाठी जे अवतार होतात त्यांना महाविष्णूंचा अवतार समजतात. ते आपल्या समोर आहेत. परमसद्गुरू श्री गजानन महाराज विष्णूंचा 10वा अवतार आहे. नारद यांचं वर्णन करताना पाठभेद केला. ज्यावेळेला महाराज गादीवरती बसले ती तारीख होती 11 मार्च 1938. त्यांचे गुरु गंगाधर महाराज म्हणजे लौकिक अर्थाने परंपरेचे गुरु. प्रत्यक्ष त्यांचे अलौकिक गुरु आहेत भगवान परशुराम महाराज. कारण विष्णूंच्या अवताराला दीक्षा द्यावी लागते. मग भगवान परशुराम चिरंजीव आहेत. यांच्यासोबत प्रगट झाले आणि कालच दिवस होता महादेव वद्यदशमी परवा दिवशी. त्या दिवशी त्यांना त्यांच्याकडनं साक्षात झालं कृष्ण शक्ती मंत्र मिळाला आहे. म्हणजे गादीवर बसण्याच्या अगोदर त्यांचे गुरु अदृश्य रूपात त्यांना मंत्र घेऊन गेले. मग परंपरेची त्यांना प्राप्ती झाली की जी स्वामींनी स्थापन केली होती. मग ते गंगाधर महाराज हे बाळप्पा महाराजांकडे दीक्षित झाले होते. बाळप्पा महाराज स्वामींच्याकडे दीक्षित झाले होते. म्हणजे स्पॅन जर बघितला तर स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले 1856 साली. 1878 ते लाईव्ह तिथं राहिले. ते 28 मध्ये देह विसर्जित केला. नंतर गंगाधर महाराजांची बाळप्पा महाराज त्या गादीवरती बसले. 1910 पर्यंत त्यांनी स्वामींचं कार्य 38 वर्ष पूर्ण लोकोत्तर केलं. 1910 ते 38 सालापर्यंत 28 वर्ष गंगाधर महाराज त्या गादीवरती बसले. आणि 11 मार्च 38 पासून आत्तापर्यंत 6 डिसेंबर 87 पर्यंत यांचं काम पृथ्वीवरती होतं. विष्णूंचा 10वा अवतार आहे. 43 साली युगांतराचा काळ आला. युगांतर म्हणजे युग समजून सत्ययुगाला सुरुवात झाली. आपल्याकडे युगाच्या कल्पना सांगितल्या. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. रविवार, सोमवार, मंगळवार, पुन्हा रविवार असं ते चक्र असतं सगळं मोठं. भाग्यवान यासाठी म्हणलं की त्या चक्रामध्ये आता आपण सत्यमध्ये प्रवेश करत आहोत. सत्यमध्ये प्रवेश करण्यासाठी जी संधी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे ती संधी महाराजांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाली. म्हणजे आपण जे धडपडीत इतकी वर्ष होतो की सुख समृद्धी शांती आणि आनंद पाहिजे मला, त्या आनंदाचा मार्ग सांगणार कोणीच नव्हतं. आम्ही तात्पुरती उपासना करत होतो. तेवढे खरा उपासनाचा मार्ग आम्हाला सांगण्यासाठीच पृथ्वीवरती परमसद्गुरूच्या गजानन महाराजांवर विष्णूंचा अवतार झालेला आहे. मग 43 साली काय घडलं? 31 डिसेंबर 26ला जे घडेल तेच 1943 साली घडलं. म्हणजे काय असतं 31 डिसेंबरला जे वातावरण असतं तेच 1 जानेवारीला असतं. बाहेर काय बदल घडतो का? नाही, पण वर्ष संपतं. म्हणजे आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी त्याला वर्ष असं नाव दिलं. असं 2500 वर्ष संपली, युग संपून जातं. ते युगांतराचा काळ 43 साली झाला. महाभारताचं वर्णन आहे. महाभारतात त्यांनी असं स्पष्ट लिहिलं आहे ज्यावेळेला सिंहराशीमध्ये गुरु असेल, सिंहराशीमध्ये चंद्र असेल, सिंहराशीमध्ये सूर्य असेल त्यावेळेला तो युगांतराचा काळ असतो. ही घटना 2500 वर्षांनी पुन्हा येत असते. त्याला आपण कपिलाष्टमी जेव्हा म्हणतो 60 वर्षांनी येतो. तसा सगळ्यात युगांतराचा काळ जो आहे म्हणजे कलियुग संपूर्ण सत्यावर सुरुवात. आणि 44 साली भगवान परशुराम महाराजांकडे महाराज दीक्षित झाले. 42ला
43ला युगांतराचा काळ झाला, 44 त्यांनी प्रतिज्ञा केली, त्यांना भगवानांनी एक दर्शन घडवलं. काय कुठल्या गोष्टीला कार्यकारण भाव पाहिजे, समोर दृष्ट पाहिजे, तर वेदांचं दर्शन त्यांना घडवलं. वेद अत्यंत निचिष्ट अवस्थेमध्ये होते, श्वानांचं रूपात दर्शन होतं. दत्तांच्या आपण श्वान पाहतो, ते श्वान आसन्नवर नव्हते, आता वरतीला अशा होतं. त्याच्याकडे बोट करून भगवान परशुराम महाराज म्हणाले, सांप्रत वेद धर्माची स्थिती आहे, जो वेद धर्म आपल्या जगाला तारणार आहे ते वेदाची आता अशी अवस्था आहे, निश्चित पडलेत, व्हायरस घुसलाय त्याच्यामध्ये. महाराजांनी ओळखलं यांना काय म्हणायचं, ते म्हणाले असं असेल तर आम्ही यांचं पुनरुज्जीवन जीवन करू. जे वेद आपण आपले आपले म्हणतोय, जे वेदामध्ये सगळ्या जगाचं ज्ञान आहे, असे वेद अत्यंत वाईट पद्धतीमध्ये होते. लोक वेदाला नावं ठेवायला लावली होती. अशा वेळेला वेदांचं पुनरुज्जीवन करू अशी महाराजांनी प्रतिज्ञा केली. विजयादशमी दिवशी, दसऱ्या दिवशी, विजयादशमी त्याला का म्हणतात, दसरा का म्हणतात, त्याला दशहरा का म्हणतात, त्या दिवशी विजय प्राप्त होतोच. त्या दिवशीला आपण जर पाऊल टाकू तर 100% सक्सेस आहे, म्हणून त्याला विजयादशमी असं नाव दिलेलं आहे. त्या दिवशी त्यांनी प्रतिज्ञा केली, हे देवतांनो सावधान, ऋषींनो सावधान, पितरांनो सावधान, मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन. आणि ते अग्निपत्र त्यांना दाखवलं गेलं. अग्निपत्र विशिष्ट आकाराचं पात्र आहे, तुम्हाला दाखवतो नंतर मी. त्या पात्र आपल्याला होम त्यांनी करायला सांगितलं सकाळ संध्याकाळ, की जो आपण पूर्वी करत होतो. त्याच्यावर इतकी वर्ष जी काय कीटाणू चढलं होतं किंवा लेअर्स चढली होती, मूळ स्वरूप आपण विसरून गेलो होतो. त्या मूळ स्वरूपाला आकर्षित करण्यासाठी ही उपासना स्वामींनी पुन्हा दाखवली होती. मग होम म्हणलं म्हणजे आपल्याला एक कल्पना 4 दिवस साजरा अशी मोठी असते, पण ते म्हणतात रोज करायचं होम आहे. आपल्याकडे सांगितलं वेदांनी की सकाळ संध्याकाळ करायचं होम आहे. दिवस होत आणि मावळताना आपल्या घरात ईश्वर शक्ती रोज येत असते. ईश्वर शक्तीचे माझं अनुसंधान रोज आहे, रोज केलं पाहिजे, त्यामुळे विसरून गेलोय. अनुसंधान नाही म्हणून आपल्याकडे सगळं आहे, पण समाधान नाही बघा, आहे की नाही. इटर्नल हॅपीनेस नावाचा प्रकार आपल्याकडे राहिलेला नाही. ज्याला खऱ्या अर्थाने आनंद म्हणतो, तुम्ही शोधतोय म्हणून तुम्ही काहीतरी शोधत राहतो सारखं, मला अजून काय मिळेल, अजून काय मिळेल, हे म्हणाले की सुख मिळेल, ते म्हणलं सुख मिळेल, असं वाटतं. हे सुख प्राप्त करण्याचा मार्ग वेदांनी सांगून ठेवला. वेद म्हणजे काय शेवटी, आत्ता जर आपण बाजारात गेलो आणि मोबाईल जर आणला तर त्या बॉक्समध्ये एक मॅन्युअल असतं छोटंसं. मॅन्युअल कशासाठी असतं, हाऊ टू मेंटेन द मोबाईल, बस तसं ते बोलतात. तसं आपण समजा बाजारात कुकर जरी आणला त्यात मॅन्युअल असतं, ती वस्तू वापरायची अशी माहिती. ज्यावेळी एवढी मोठी सृष्टी ईश्वराने निर्माण केली, ती सृष्टी कशी चालली पाहिजे यासाठी जे पुस्तक आहे त्याला वेद म्हणतात. वेद म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानामध्ये अनेक चुका निर्माण झाल्या, अनेक लोकांनी अर्थ चुकीचे काढले गेले आणि सगळी गडबड होऊन गेली. मग आपल्या समोरची आरती आपण करत गेलो. भगवान बुद्धांच्या वेळेत यज्ञात हिंसा केली म्हणून त्यांनी बंद करून टाकली. हा छोटा मुलगा, याला आपण ॲपलचा फोन नाही खेळायला देणार का, ॲपलच्या फोनची किंमत आपल्याला माहिती आहे आणि तो अनक्वालिफाईड आहे, तर चुकी काहीच आहे. त्याला अजून शिक्षण घेतलेलं आहे म्हणून आपण त्याला देणार नाही, आपण काढून घेऊ, डायव्हर्शन दुसरं काहीतरी खेळायला देऊ. हेच भगवान बुद्धाने केले, यज्ञ बंद केले, पॅकअप केले आणि संस्था काय करून दिली, दुसरीकडे चालवली. मग हळद व्हा, कुंकू व्हा, उदबत्ती लावा, निरंजन लावा, हे सर्व प्रकार सुरू झाले. जसं आपण खाली खाली येत गेलो तशी तुपाची निरंजन बंद करून टाकली, तेलाची लावायला सुरुवात केली. मग मुलं आणि हुशार झाली, आणखी त्यांना वाटलं उजेडासाठी आपण तर दिवा लावतो, मग त्यांनी लाईटची मळत लावून टाकली, भरपूर दिवे लावून टाकले. पण उद्देश काय होता, हवा शुद्धीसाठी ते होतं. यज्ञाने जेवढी हवा शुद्ध होते तेवढी दुसरी कशाने होत नाही. गाईच्या तुपाने जेवढी हवा शुद्ध होते ती शुद्धची क्रिया आपण 100% बंद केली म्हणून आपण खाली खाली येत गेलो. आत्ता जेवढी बडोद्यामध्ये लोकसंख्या आहे त्याचे 4 पट वाहनं आहेत आपल्याकडं. आपण थोडं सायन्स शिकलो की नाही, सगळी वाहनं कार्बन मोनॉक्साईड वही सोडतात. हवा शुद्ध मिळेल का तुम्हाला? आत्ताच ऑक्सिजनची मात्रा 3% कमी येतं. सगळ्या जगाची स्थिती आहे, हवा शुद्ध नाही आहे म्हणून पाणी शुद्ध नाही आहे, म्हणून अन्न शुद्ध नाही, म्हणून विचार शुद्ध नाही आहेत. विचार शुद्ध नसण्याचं कारण हे आहे, ही निगेटिव्हिटी वाढत चालली आमची सगळ्यांची, एन्झायटी वाढत चालली आमची. पुन्हा तेच तेच करावं असं वाटतं आपल्याला आणि यश मात्र बाजारात पडत नाही. त्याला काय, सगळ्या उपासना मागणाऱ्या झाल्या. मी द्यायचंच विसरून गेलोय. मी काहीतरी द्यायचं असते, क्रियात बंद पडली. आजही इतकी वर्ष तुम्ही देवाची सेवा करत असाल, तुम्ही कधी एकटे तरी म्हणलं का देवाला असं कोणी, देवा मला काही नको, तुम्हाला काय पाहिजे सांगा म्हणून? असं आपल्या मनात पण येत नाही बघा, असं म्हणायची इच्छा होत नाही, कारण नंतर माइंडसेट फक्त मागण्याचं राहिलेलं आहे. ते म्हणतात द्यायला शिका, देण्याची क्रिया ही यज्ञाने पूर्ण आहे म्हणून यज्ञाला अत्याज्य कर्म म्हणतात. हे सगळं मोठं यज्ञ वै श्रेष्ठत्व कर्म असं वेदांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कर्म असं आहे की याच्यामध्ये आपण जेव्हा द्यायला सुरुवात करतो ते शेअरिंग सिस्टीम आता शाळेमध्ये शिकवतात मुलांना, हे द्या, त्याला असं करा. हे द्यायला म्हणजे निसर्गाला, निसर्गाची संतुलीकरणाची क्रिया माझ्यातून सुरू होते. मग याच्यामध्ये प्रचंड सायन्स जडलेलं आहे. हे पात्र तुम्हाला असं जास्त माहिती आहे की नाही? आपण शाळेत कॉलेज हे शिकलोय नाही का, पिरॅमिड बाहेरून आम्ही ज्याला म्हटलं जातं. याच्यावर काय वर्णन केले, असं एक मॉलिक्यूल ह्या असा आकाराचा आहे, तांब्याचा मॉलिक्यूल जर घेतला पण तो ह्या आकाराचा आहे, पिरॅमिड शक्ती, पायरोमिड ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये अग्नी असतोच. म्हणजे एक चेतना शक्तीमध्ये आहे, ऊर्जा शक्ती आहे. त्याच्यात शॉर्ट वेव्हच्या मायक्रो फ्रिक्वेन्सीज असतात. फक्त संस्कृती काय म्हणते आपली, हे मर्यादित काम नाही. त्यांनी काय केलं, आकार मोठे केले, अनेक एकामध्ये पिरॅमिड्स तयार आहेत. संस्कृती आपली फार मुदत आहे. ते म्हणतात ते पात्र असं मुळात नाहीच, ते पात्र असं आहे
आणि ह्याच्यात आता बाहेर पडणारी ऊर्जा शक्ती याला दिला अँगल आहे 50 डिग्रीचा कोन आहे. हे काय होणार आहे आसमंत शुद्ध करणाऱ्या ह्याचं वर्णन वेदांनी केले. म्हणजे वेदांचे गर्भित अर्थ इतके जे बंद होते ते महाराजांनी सगळे सोपे करून सांगितले. भगवान परशुराम महाराज त्यांना पात्र दाखवलं, त्यांना लगेच कळलं काय आहे ते म्हटलं आता ह्याचा पुढचा टॉर्क आहे तो की याच्यातनं बाहेर पडणारी ऊर्जा शक्ती काय करेल, निसर्गाची शुद्धीकरणाची क्रिया करेल. करायचं काय असतं आपल्याला, सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला गाईच्या शेणाच्या गोऱ्यांचा अग्नी याच्यामध्ये तयार करून द्यायचं. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचं आपल्याला सूर्य उगवण्याच्या मावळण्याच्या वेळा निश्चित आपण काढू शकतो, कारण वैदिक मॅथमॅटिक्स कधी चुकत नाही आपलं. त्या गणिताशात आधारित आपण एक वेळापत्रक तयार केले. ह्याचं नाव आहे विश्व ग्लोबल अग्निहोत्र. ॲप डाउनलोड नक्की करा, सेव्ह. त्या सूर्य उगवतो किती वाजता, मावळतो किती वाजता, पुढच्या 1000 वर्षाचा आहे. म्हणजे ह्या मुलाची नातू पण करू शकतील इतका तो अत्यंत अचूकपणे काढलेला आहे. त्यात ती उद्याची वेळ आहे त्याला 2 आहुती द्यायच्या. आहुती घ्यायच्यात 2 चिमूट तांदूळ आणि तुपाच्या. अक्षत तांदूळ म्हणतात त्याला. क्षती म्हणजे तुकडा, अक्षत म्हणजे अखंड. त्याला काही हळद कुंकू लावायची गरज नाही. 2 चिमूट कोरडे तांदूळ द्यायचे, त्याला गाईचं तूप लावायचं आणि 2 छोटेसे मंत्र आहेत ते मंत्र म्हणून आहुती याच्यामध्ये द्यायचे. आम्ही जेव्हा जर्मनीच्या लोकांना सांगत होतो मंत्र म्हणलं त्यांनी एकदम असं क्वेश्चन मार्क चेहरा निर्माण झालं. म्हणजे हे आम्ही काय म्हणायचं असं त्यांना कळलं. मग त्यांना हे माहिती आहे ना मोबाईल वगैरे. मग त्यांना म्हणलं हा एक साधा व्हॉइस OTP असं समजा याला. हा म्हटलं की तुम्ही त्या सूर्यशक्ती जोडले जाल. मंत्र काय म्हणायचं आपल्याला, सूर्याय स्वाहा, सूर्याय इदम नमः. दुसरं ऑफरिंग घ्यायचं, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम नमः. अशा 2 आहुती द्या. त्याच्या कंबशनमधनं जे वायू बाहेर पडतात ते घरातलं हिलिंग सायकल मेंटेन करतात 12 तास. आहुती दिल्या क्षणी अग्नव प्रास्ता होती सम्यक आदित्यात उपतिष्ठती. सूर्यमंडळापर्यंत काम करायला लागतं. सूर्यमंडळामध्ये जे घडतं म्हणजे घरामध्ये घडायला लागतं. याला रेझोनन्स म्हणतो आपण. हा आपल्या घरामध्ये घडण्याची क्रिया सूर्यास्ताला होते. घरातले 12 तास शुद्ध राहील. कारण विज्ञान युग असल्यामुळे विज्ञानाच्या परिभाषेचा सगळा अभ्यास करण्यात आला. कुठली गोष्ट सांगायची असेल तर विज्ञानाच्या परिभाषेत लोकांना कळली पाहिजे. मग कोणी त्याकडे पुढे दाखवणार नाही. आज 110 देशात लोक त्यामुळेच करत आहेत. म्हणून हे सगळं संध्याकाळ करायचं. इथं बसा, जप करा, ध्यान करा. तुमचे पुढे गुरु असतील त्यांनी मंत्र असेल, गुरु बदलायची गरजच नाही. गुरुंनी जे सांगितलेलं आहे ते मला शुद्ध करून घ्यायचं. आता या घरात आपण आल्या उदबत्ती लावतो. उदबत्त्यात सगळे केमिकलच्या मिळतात ना, शुद्ध सर्वातल्या कुठलेच मिळत नाही. मग अशा वेळी उदबत्ती काय वातावरण शुद्ध करेल जे मुळातच दूषित आहे. शुद्धीकरणासाठी गाईच्या तुपाचीच आपल्याला ही आहुती द्यायला पाहिजे. मी यापुढे देऊ शकतो, ह्याला बंधन काही नाही आहे. जातपात्र त्यांना कधी आवडलंच नाही स्वामींना. हे सगळं बियॉन्ड क्रॉस केल्या सगळ्या बॅरेज त्यांनी केव्हाच घडवून टाकल्या. ते म्हणतात प्रत्येक माणसाला सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य आणि आनंद मिळालाच पाहिजे. हे मिळण्यासाठीच त्या वेदांनी उपासना सांगितल्या होत्या. गॅलेक्सीचे मालक आहेत बरं का, साधं काम नाही आहे. अनंत कोटी ब्रह्मांड जेव्हा म्हणतो एवढा मोठा विशाल या सगळ्या या विश्वव्यापी या ब्रह्मांडाचे मालक आज आपल्या घरामध्ये आहेत. किती भाग्यवान आता विचार करा. त्यांना काय सांगायचं आपल्याला, संदेश काहीतरी असेल की नाही त्यांचा. पूजा केली, नमस्कार केला, गेलं नाही ते म्हणते अरे तू आलास कशासाठी, मी तुला काय सांगतोय. म्हणून आल्याची मी जाळ काढून बोट केले अग्निउपासनेकडं. फायर एलिमेंट कधी दूषित होत नाही बघा, ते इतरांना शुद्ध करतो. म्हणून आत्ताच्या बाकीच्या गोष्टी दूषित आहेत ते शुद्ध करण्यासाठी अग्निउपासनेकडे ओळखतो. अगदी लोकांना समजे ना काय सांगतात ते, कारण आपला भक्तिवास असतो ना की फार आपण ऐकत नाही. आपलं लक्ष असतं, फोकस फक्त कधी दर्शन घेतो असं असतं. असं तेवढं लोकांचं झालं. 78 साली स्वामींनी काय केलं, ह्या काही सांगते लोकांचे लक्ष येत नाही म्हणून एक ट्रॅडिशनच्या विरुद्ध गेले. अक्षरशः शिवलिंगावर त्यांनी 500 गौऱ्या चालू सांगितल्या. गौऱ्या म्हणाले 500. त्याची इंटेन्सिटी किती असेल, सगळ्या पेटून दिल्या गौऱ्या. शिवलिंग एवढ्याशा ह्या तांब्याच्या आकाराचं आजही तुम्ही गुरुमंदिरात आलं तर मला सांगा, तुम्हाला शिवलिंग दाखवते. एवढं शिवलिंग आहे. किती उष्ण निर्माण झाले असेल, त्या दर्शनच नाही घडवलं. वरती बीम आहे 20 फूट, त्याला तळे गेले, त्या लिंगाला काही झालं नाही. दगडी भीम होते ते लिंग आजही शाबूत आहे. त्याच्यावर स्वामींची बोटं ओढलेली आहेत. त्याच्यावर त्या नागाची फणी लावून ठेवलेली आहे. तात्पर्य काय, स्वामींनी सांगितले की शिवलिंग नुसतं पाणी घालायचं दगड नाही बाबांनो, ते ज्योतिर्लिंग आहे. उद्या आपण काय करणार, आता जाऊन त्या पिंडीवरती पाणी वाहणार, एक बेल होणार. त्यांनी काय सांगितले, ते ज्योतिर्लिंग म्हणजे हवा शुद्धीकरणासाठी आहे. ते त्र्यंबकम माहिती आहे महामृत्युंजय मंत्र, त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. कसा आहे तो, उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृता. म्हणजे आपण काय करणार, बेलाचं पान खरं तुपात जुळवायचे आणि त्या पिंडीवर अग्नीत घालायचे. ते ज्योतिर्लिंग आहे. आपण आता तांत्रिक क्रिया काय करतो, पाणी घालायचं, बेलवायचं, एवढंच माहिती आहे मला. पण त्याचा अर्थ इतका मोठा आहे. त्र्यंबकम यजामहे, सकाळ संध्याकाळी यजन करतो. हे कसं आहे, सुगंधी पुष्टिवर्धन, मला आरोग्य चांगलं मिळेल, सुगंधी वातावरण तयार होईल, म्हणजे नॉन पोल्युटेड ॲटमॉस्फिअर तयार होईल. हे मला करायचं सकाळ संध्याकाळ. ह्याने काय होईल, उर्वारुक, माझं सगळं राहील आयुष्य, मी असं वेगळं राहील, आपोआप वेगळा होईल. उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय, मृत्यू सगळ्यात मोठी भीती आपल्या, भीतीपासून मुक्त होईल. आणि मला कुठं जाईल, अमृतत्वाकडे जाईल. माझा प्रवास आता डार्कनेस टू लाईट मला सुरू करायचं आहे. मी सास पडतोय सारखा, तेच करतोय. एन्झायटी मला निर्माण झाली.
10 वर्ष पण मी पूजाच करतो, मी टेबल लहानपणी पाठ केली पण आता पाठ करत नाहीये. मग जर शिक्षणामध्ये मी जर बदल केला असेल तर माझ्या बुद्धीमध्ये, विचारामध्ये आणि कार्य करण्याच्या बुद्धीत उपासनेत का नाही बदल केला? 5 वर्षांनी आपण कार्ड रिन्यू करत असो आपण आलं तर उपासना तीच राहिली आपली. ते म्हणतात उपासना पण प्रत्येक टप्प्याला बदलत जाते तुमची. मला विमानात बसून प्रवास करायचा आहे तर सगळ्या घरातल्या वस्तू बरोबर घेऊन जात नाही, आवश्यक तेवढं घेऊन जातो. तसं मला पुढच्या प्रवासात काय नेमकं करायला पाहिजे ते म्हणतात ह्या 2 गोष्टीकडे वळा, 2 आहुती सकाळ संध्याकाळ दे. यांनी काय होईल? अभ्युदयांनी श्रेयस प्रगती होईल. अभ्युदय म्हणजे आता सगळं मिळेलच आणि भविष्यात पण मिळत राहील. मग सगळ्या मला गोष्टी पाहिजेत. म्हणून स्वामी समर्थ महाराजांनी दत्त रूपात असताना पहिली दीक्षा अक्कलकोटला गुरु मंदिरामध्ये भगवान परशुराम महाराज दिलेली आहे. हिस्ट्री एवढीच मोठी आहे म्हणून त्याला अनादी अविच्छिन्न परंपरा असं म्हणतात. अनादी म्हणजे सुरू कधी झाल्याची ओळख नाही आहे आणि आज अविच्छिन्न म्हणजे आजही त्यांचं काम थांबलेलं नाही. शिक्षण पद्धती कधी थांबणार नाही म्हणून 2 गोष्टी त्यांनी स्वामीने सांगितल्या. येईल त्याला अन्नदान कर आणि आमच्या भक्तीचा डांबोरा भेट. म्हणजे आमची जी शिक्षण संस्था आहे लोकांना समजून सांग. हे काम आता अव्याहतपणे चालू आहे. भूक तर आपली संपणार नाही, कधी येणार पुढची जनरेशन भूक राहणार आहे आणि शिक्षण असेल तर त्यांना करमणार नाही. एकटा मनुष्य राहू शकत नाही ना, त्याला 4 लोक आपल्यावर पाहिजे असतं. ज्ञानाची वाढ होते म्हणून ही देण्याची पद्धतीने अक्कलकोटला सुरू केली. मग पुढे जाऊन गुरुकुल सुरू झाली, शाळा कॉलेज सुरू झाली. शाळेत आपल्याला ज्ञान मिळतं त्या ज्ञानाला अपराध ज्ञान म्हणतात. त्यांनी फारसं काय प्राप्त होतं म्हणजे आपण त्याचा अनुभव आता घेतो की खरं सुख मायापासून खूपच लांब आहे. मग ते म्हणतात तुला अपराध ज्ञान जर पाहिजे असेल, आत्ता आरती आपण म्हणणारच आहोत. आरती मला सगळ्यांना माहिती आहे, त्यात म्हणतो आपण असं दत्त दत्तायसे लागले ध्यान मन हर म्हणजे काय होईल? एका अशा वस्तू जाईल विचारांच्या स्पीडमध्ये जाईल त्या ठिकाणी मृत्यूपणाची झाली ओळण आहे. आय अँड माय फादर अगोन हा प्रवास सुरू होईल आपला. त्याला अद्वैत अवस्था आपल्याला म्हणली त्यांनी की मी तू वेगळा नाही बाबा, आता मी इतका एकरूप झाले तुझ्याशी की तुझ्याकडे जो आनंद माझ्याकडे निर्माण झालेला आहे. माझा आनंद तात्पुरता ठिकाणार आहे, माझा कुठेतरी आनंद गोष्टीवरती अवलंबून आहे. ते म्हणतात तुला वेगळा आनंद शिकेल. जसं ह्या बालकामध्ये जो आत्ता आनंद आहे तो आमच्याकडे नाही आहे. तो निरागस्त जे आमची विसरलो आपण काळाच्या ओघात ती पुन्हा प्राप्त करून घ्यायचं का म्हणतात सकाळ संध्याकाळ द्यायला शिक. पण माझे सर्व प्रश्न मागणार आहे नाही का? माइंडसेट बघा, मागणं प्रसाद म्हणले की आपण लगेच हात पुढे करू. पण प्रसाद शब्द कधी अर्थ आपण बघितलंच नाही. प्रसाद म्हणजे प्रत्यक्ष साक्षात दर्शन असा अर्थ आहे. कशाच दर्शन आहे? माझ्या ज्ञानाचं मला दर्शन घ्यायचं. माझ्यात म्हणजे काय बदल घडतात ते मला जाणी करून द्यायची. मी 10वीला जो अभ्यास केला तो 12वीत नसतो, 11वीत नसतो, पुढे नसतो. तो पुढे गेल्यानंतर तो अभ्यास विसरला नाही मी, पण त्याचा पुढचा मला अभ्यास सुरू करायचा आहे. स्वामी म्हणतात असं सत्तेने बंधा विती तो देवयान हा. म्हणजे तुम्हाला मी डेस्टिनेशन का मागलो, यायचं कुठं कळलं पाहिजे ना. आता आपण जीवन जगतोय, जायचं कुठं कोणाच माहिती नाहीये. जी लोक सगळे करतात तेच आपण करतोय की नाही? खाणे पिणे, घर बांधणे, गाडी घेणे, अजूनही घर घेणे, बँक बॅलन्स करणे, एवढंच करतोय. मला जायचं कुठं माहितीच नाही. अगदी शेवटी उतरायचं करतो, अरे हे सगळं मी मिळवलं पण यातलं माझ्यावर काहीच जाणार नाही आहे. मग मला मागं नाही फिरता येत. स्वामी म्हणतात दोन्हीचा प्रवास एकदम सुरू कर नाही का? तू काय कर, दोन्हीचा प्रवास एकदम सुरू केला असतं तर भीती नाही राहणार. मी सकाळ संध्याकाळ शेअरिंग सिस्टम सुरू केली की निसर्ग जर अबाधित ठेवला तर माझा उतरा म्हणजे उर्वारुक मी बंधना, मला अमृतत्वाकडे जायचं आहे. डार्कनेस टू लाईट प्रवास सुरू करायचं आहे की नाही आपल्याला? मागणं म्हणजेच कधी घे बघा. ज्या क्षणी तुमचं मागणं संपेल द्यायला सुरुवात कराल स्वामीसारखे आपण होतो. मग स्वामी म्हणतात द्यायला शिका. म्हणून आपल्याकडे आईला विशेष महत्त्व आहे. आई देणारी असते. 100 प्रकारच्या भाज्या बाजारात असतात, सगळ्या आपण घरी आणत नाही. मुलांना काय आवडतं, ह्यांना काय आवडतं विचारून आपण घेऊन येतो, भाज्या सिलेक्ट करून घेऊन येतो. हेच गुरु करतात. गुरूंचं काम हेच आहे. जे वेदांचे अभ्यंतरी काढून आपत्यापरी शिष्य श्रवणे कवळवरी तो सद्गुरू. जसं आई मातृत्व ग्रहण करत असते म्हणून सद्गुरू आई म्हणतात. वेदमध्ये प्रचंड वेद आहेत, ते वेदामधलं ज्ञान मला काय आत्ता गरजे आहे बाबा, त्यांनी एवढंच कर बाबा तू सकाळ संध्याकाळ. ह्याला मास्टर स्ट्रोक म्हणले त्यांनी. आहुती जण म्हणजे काय? झाडाच्या मुळाला पाणी घालायची क्रिया आहे. प्रत्येक पान कशात पुसताय? आपण वास्तुशास्त्र मागा लागतो, मग भीती वाटायला लागते आपल्याला. मग इकडं दरवाजा झाला, तिकडे दरवाजा झाला, पडापडीला चिंता चिंता. ते म्हणतात निश्चंको निर्भय मी आहे तुझ्याबरोबर, तू घाबरतो कशाला? फक्त ह्या 2 आहुती विसरायचं नाही. हे विसरले की सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून ज्याला बंधन काही नाही. तुम्ही कुठल्या जातीचे असा, पंथाचे असा, देवाला मानता की नाही तोही महत्त्व प्रश्न आहे. शाकाहारी आहात, मांसाहारी आहात, नो बॅरियर्स. मी देवाला मानत नाही, नास्तिक आहे, ओके चालेल म्हणतात, काळजी करू नको. तू फक्त तुला आहुती देते, वातावरण शुद्ध होतं तरी माझी आहे. ह्याला म्हणतात अनन्याश्चिंत. हे तुला मी करेन, तुझी काळजी सगळी मी घेईन, तू फक्त 2 सकाळ संध्याकाळ दे. कारण ईश्वर फक्त या 2 गोष्टीसाठी आपल्यावर अवलंबून आहे. बाकी त्याला कशाची गरज नाही. सगळं करू शकतो, फक्त आहुती देऊ शकत नाही ईश्वर. आणि त्याला पुन्हा मनुष्यरूप धारण करावं लागणार आहे आहुती देण्यासाठी. ती संधीने आपल्याला दिली आहे. म्हणून आता मी त्याला भाग्यवान सारखं यासाठी म्हणतोय की आत्ता ह्या क्षणाला गिरनार पर्वताला 15 लाख लोक दर्शन घालत आहेत. ज्यांच्या दर्शन गेले ते इथेच की नाही? म्हणजे एवढा सगळा प्रवास करून इथे जाणार आहात, दर्शन तुम्हाला
नाही ती बाई आली पाहिजे. ज्या परीक्षा मी आत्ता देऊन इथं आलेलो आहे त्या परीक्षेला आत्ता द्यायला गेले तिथं नाही का. ज्या अग्निदर्शन आपण पाठी वगैरे तर इथंच प्रकट झालं की अग्नी आपल्यासोबत एवढं सगळं मी सोपं करून दिलं. ते म्हणतात पुढं काय करणार आता, व्हॉट नेक्स्ट. नाही, पुन्हा ग्रॅज्युएशन करणार असं नाही म्हणायचं, मला मास्टरीकडे जायचं म्हणायचं. मी तू म्हणायची झाली असा सगळा हा भरपूर अजून माहिती सांगण्यासारखी आहे, पण मला प्रभूला जायचं. नक्की विचार करा, अभ्यास करा या सगळ्या गोष्टीचा. कारण श्रीकृष्ण म्हणतात अभ्यासानं तो कोण दे. भगवान श्रीकृष्ण स्वतः अग्निहोत्र करत होते. नुसतं भागवत ऐकेल लोक तर 8-8 दिवस महिन्याभर ते भागवत कथाकारही सांगत नाही कधी. कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः पहाटे उठायचे, ब्राह्मे मुहूर्त उत्थाय, सकाळ संध्याकाळ होताच ना, आहुती दिल्याशिवाय ते बाहेर पडले नाही. म्हणून भगवद्गीता म्हणतात त्यांनी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र म्हणले. कारण युद्ध करायच्या वेळेस ते अग्निहोत्र करून मग पुढचं थांबवा, आता विश्रांती, उद्या भांडू आपण तसं म्हणायचं. ही क्रिया जेवढं व्हायची ही इतकं महत्त्वाचं आहे. त्या श्रीकृष्ण हे जर विसरून नसेल, जेव्हा अर्जुनांची स्थिती दिग्मूढ अवस्थेत म्हणजे आत्ता आपण ज्या स्थितीमध्ये ती अर्जुनांची स्थिती जेव्हा निर्माण झाली होती तेव्हा श्रीकृष्ण म्हणू शकले असते की नाही त्यांना, पाय धरले त्यांच्या रथामध्ये आणि म्हणलं एक मत निश्चित ते एक काहीतरी सांगू केशव, आता मला फार गोंधळ झाला नव्हतं. श्रीकृष्ण म्हणू शकले असते की नाही, एक 2-4 हार घेऊन ये चांगले मोठे गुलाबाचे, 2-3 नारळ घेऊन ये, मला प्रदक्षिणा घाल आणि मला पूजा कर म्हणले असते. ते काय म्हणले तसं, ते म्हणले मा मनुस्पर युद्धष्ट, तुला युद्ध करावं लागेल, मी आता शस्त्र पण धरणार नाही, कारण तुझ्यातलं टार्क जागृत नाही होणार. मी जर सगळी तुला मदत केली तर स्पून फेडी नको आहे, तू तुझ्या विचारांचा अभ्यास करायला सुरुवात कर. ह्याला टॉर्क म्हणतात. एक छोटं उदाहरण तुम्हाला घरातलं सांगतो. एखादी मुलगी समजा सासरी गेली आणि एखादी भाजीची करता समजा रेसिपी तिला आठवली नाही, त्या आईला पहिला फोन करते, आई हे माझं इथं आडले बरं का, काय करू. आई सांगते असं हे केलं का विचारते आई, मग ती हो म्हणत जाते. बाई म्हणते हे टाकलंच का, थांब आता वास मला कळलं म्हणून पुढचं काय, तू पण बंद कर, मी आता टाक. हा जो टॉर्क आहे हा टॉर्क समजा यालाच म्हणतात ते नाऊ दॅट यू हॅव कम युअर लाईफ कॅन युअर बेस्ट. आता आयुष्य वाया नाही घालवायचं, पुढं काय करायचं, मला त्यांच्यासारखं व्हायचंय, पाय हुक करू. ते म्हणतात माझ्यासारखं होण्याचा प्रयत्न केला तुला आयुष्यभर सक्सेस मिळेल, घाबरायचं नाही. तू माझं नाही म्हणायला सुरुवात कर. फणस कापताना जर तेल लावलं ना तर चिटकत नाही हाताला बघा. आता फेविकॉलचं उदाहरण घ्या, फेविकॉलचं तुमच्या हाताला लागलं ना दिवसभर तुम्हाला त्रास देत राहत. तसंच ह्याचं आहे, ज्या कर्म मी केलीत ह्या कर्मांचं मला काहीतरी भरून द्यावं लागेल ना. सगळा खेळ करावा राहू नाही आपला. तुम्ही किती नारळ फोडले किती हार घातले याला महत्व नाही, तुम्ही वागला कसे मध्ये इथिक्स ऑफ लाईफ तुम्हाला समजली पाहिजे. द्रौपदी फक्त हसली होती दुर्योधनाला, अख्खं महाभारत घडवलंय त्यांनी. एका हसण्यावर एवढं सगळं असेल तर मी किती चुका केल्यात बघा. प्रत्येक पावलाचा हिशोब द्यायचा आहे मला. हिशोब देते म्हणतात की सरळ ना सरळ सरळ, ही टोटल सरळ. मुलाला तुम्ही धपाट मारलं ना ते मग तुमच्या लांब जाते, तुमच्या कुशीत गोष्ट ते. ही निरागसता आपली निर्माण व्हायला पाहिजे. हे जर आपल्याला समजलं तर खऱ्या अर्थाने जीवनामध्ये परिवर्तन व्हायला लागेल आणि तुमच्यापासून परमेश्वर लांब नाही. भगवान असं म्हणतात, म्हणजे स्वामी समर्थ म्हणायचे, महाराज असं म्हणायचे, तुमच्या अंगावरचे कपडे लांब आहेत तेवढे मी तुमच्याजवळ आहोत. ह्याला म्हणतात स्मर्तुर्गामी, हाक मारता हजर होणार आहेत ते. माझ्या प्रत्येक संकटात माझ्याबरोबर असणारा असा परमात्मा जो आहे एवढा सोपा करून दिलेला आहे त्यांनी. आपण फक्त ह्या कुठलं तरी उलझून गेलो त्याच्यामध्ये आणि वेगळं काहीतरी करत राहिले आणि त्या सुखापासून लांब चाललोय. तर सुख प्राप्त करायचं असेल तर अग्नी तर नक्की करा. मी तुम्हाला सगळं पत्र देणार आहे, वाचा, अभ्यास करा बरं का. अभ्यासाने तो कोणतेही अभ्यास केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. हा फॅन लावायचा असेल मला तो उठून बटन लावायलाच लागेल मला, कोणीतरी दुसरं लावेल त्याची वाट बघण्यात काय अर्थ नाही. आपला प्रवास आपण सुरू करायचा असतो. ह्यालाच म्हणतात उद्धरे आत्मना आत्मना. हा चला आता आरती करू. खूप चांगलं सांगितलं. आम्ही नक्की अभ्यास करू.